नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कळंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत डाळ भाजायला. तर हिवली डाळ नाही डाळ म्हणजे आपल्या शेतातला एक चोंडा असतो, म्हणजे एक भाग असतो, तो आपण भाजतो आणि तिथं पेरा करतात. आणि पेरा करून झाल्यानंतर तिथं आपला जो भात असतो तो पेरतात. आणि भात पेरून झाल्यानंतर आव्हान चांगला यावा म्हणून तिथं डाळ भाजण्यात येते. आणि डाळ कशी भाजतात ते आता बघूया. आणि डाळ भाजण्यासाठी कोणता कोणता घटक आपल्या गावातला आपल्या जो पौष्टिक काय असेल, कोणते कोणते घटक असतात ते गेल्यावर आपल्याला समजेल. तिकडं गवर असते, परत पाला पाचोला असतो, परत कवाल म्हणतात ना, तुम्हाला दाखवलं असेल या अगोदर व्हिडिओमध्ये की कवाल तोडून ठेवतात. साया, आयन ह्याचा कवाल तोडून ठेवतात आणि मग तो एकसारखा लावतात. तर तिकडे गेले आपण बघूया की डाळ कशी भाजतात. आणि तिकडं आमची डाळ भाजून झाली आहे आणि तिकडं अजून एक आई बाबा आहेत आमच्या गावातलं. तर त्यांना पण विचारूया की आपला डाळ कशी भाजतात ती. आणि तिकडे गेला दाखवतो तुम्हाला गवर कशी असते आणि पाला पाचोला कसा काय लावतात. म्हणजे लेवल एक आपली गवत्याची, मग कवाल, नंतर मग गौरी काय असेल तर तिकडे गेल्यावर समजेल आपल्याला. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आमची आईकडे एक डाळ भाजून झाली आहे आणि ही आमची काजू, आणि इकडे एक डाळ भाजून झाली आहे. हा परसावन आहे, ह्या शेताला परसावन असं म्हणतात. आणि खाली एक डाळ भाजायची आहे. तर त्या डाळ भाजायची प्रोसेस कशी असते आपल्या कोकणातली आणि ती का भाजली जाते हे बाबा आमचं सांगतील थोडक्यात. की कसं काय आपला पेरायच्या आधी, म्हणजे जी पेरणी होती आपल्या पाऊस पडल्यानंतर, पाऊस पडायच्या अगोदर जी पेरणी होते ना, त्यासाठी डाळ भाजली जाते. तर हा पातेरा ही गवर, आणि ही पण गवरच, पण ही जाड, थोडा पेंडा वगैरे मिक्स असतो. आणि हा शेण असतो फक्त. आणि ह्या बाजूला हा पातेरा आहे. आणि हा कवाल, जो कवालाचं भारं असतात, तुम्ही होळीची व्हिडिओ बघितला नसाल तर बघा, त्यात समजेल तुम्हाला कवाल म्हणजे काय, कवालचं भारं कसं असतात. तर ही साया आणि आयन, ती काय झाडं असतात ना, त्यांचा वालापाला तोडायचा आणि त्यांची अशी काय म्हणतात त्याला, कवाल बांधून ठेवायचं, म्हणजे भारं बांधून ठेवायचं. भारं बांधून ठेवलं का मग तो सुकतो. तर भारं सुकलं कसं लाईनीत एका बाजून असं लावायचं. ज्या चोंड्यात तुम्हाला ज्या ठिकाणी डाळ भाजायची तिकडं असं लाईनीत लावायचं. आणि याची लेअरिंग असते, म्हणजे टप्प्याटप्प्याला पहिला हा आपला भारा लावतात, हा कवाल लावतात, त्यानंतर वर पातेरा येतो, त्यानंतर वर गावात येतो, आणि गावात झाल्यानंतर त्यावर गवळ टाकतात. आणि गवळ टाकून झाल्यानंतर आग लावतात आणि मग ती डाळ भाजतात असं म्हणतात आपल्या कोकणात. तर आमच्या चिपळूण साईडला तरी डाळ असं म्हणतात. आणि बाकीच्या आपल्या कोकणपट्ट्यात काय म्हणतात काय आपल्याला अजून पण माहीत नाही. कारण कोकणात आपल्या चिपळूणमध्ये तर डाळ भाजणंच म्हणतात. बाकीकडे काय म्हणत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कारण का आपल्या परंपरा, रीतीभाती पावलोपावली बदलत राहतात. तसेच आहे, प्रत्येक सीमेपलीकडे एक नवीन रीत, नवीन परंपरा असते, भाषेची असो किंवा संस्कृतीची असो. तर डाळ भाजणे याला तुमच्या भागात काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खाली अजून एक डाळ लावत आहेत, तर ही आमची डाळ लावतील. तर अजून एक आपले बाबा डाळ लावत आहेत, तर तिथे सुद्धा आपण बघायला जाऊया की गावात आणि डाळ कसं लावत आहेत ते. तर चला जाऊया तिकडे. तर हे बघा आमची काजू, एक मोठी फांदकी होती इकडे ह्या बाजूला, या डाव्या बाजूला, ती जल्ली वाऱ्यानं तुटली. काय आता आहेत तरी पण काजू आल्यात ह्या वर्षी, गेल्या वर्षी तर काहीच नाही. आणि ही बॉक्स आहे ना, इकडं नेट लावली नाही, यात कलमाची झाडं लावली नाहीत. यांनी शेती सोडून दिली पण इथं कलमाची झाडं लावली नाहीत. उद्या परवाला त्यांच्या पोरानं होतील म्हणून लावली नाहीत. ही बघा दाखवतो, ही कलमाची झाडं गुराबिरा खातात ना, कोणाची सोडलेली आहे म्हणून असा कुंपण घालून ठेवली नाही नेटचा. आणि इकडं बाबा कुठे गेलं, आहे बाई गावात लावताव ना, हा गावात लावताव ना,
अजून किती बाकी आहे? अजून गवतावर पातळी टाकायचे. पातेरी आणि मग पातेरीवर पातळीवर हा बारीक गवत टाकायचा. बारीक गवर आणि त्याच्यावर त्याच्यावर मग आग लावायची आपण. आग लावायची ना. आता तुझी डाळ कधी होईल? उंद्याला करू. उंद्याला होईल ना. हा आमचा रामू बाबा बाबा झाली काय डाळ भाजून? नाही ना. कवाल हो. ही कशी असते आपली? पहिला काय लावतात? पहिला कव्वा, दुसरा पहिला गौरी, गौरी, त्याच्यावर कवाल, कवाल कवलावर परत गवत आणि गवतानंतर गवताच्या नंतर पातेरी, पातेरीवर पातेरीवर गवर. हा तो आपला आपला ह्याचा असतो तो बारीक. परत माती लावतात त्याच्यावर. होय काय? आणि मग पेटवायचा. आणि डाळ भाजतात कशाला? डाळ भाजायची कशाला असते आपली? आपण आवाहन करायला. आव्हान करायला ना. आपल्या पेरताव त्याच्या अगोदर म्हणजे आव्हान चांगला येतो, भात चांगला येतो म्हणजे खतासारखा. डाळ भाजली तर काय विषारी पाला बिला असतो तो जलून जातो. पाखरू बिकरू कोण असेल आपला भामरूड बिमरूड असतो तो जलून जातो. म्हणजे काय आपला एक उभी ही उभ ते काय पिकते ना जमीन तर जास्तच पिकतो ना. हा हो. आता काय इकडे आल्यावर आपला हळूहळू माहिती पडतो. सुपीक होते जमीन, सुपीक होते. नाही तर जाल्याची गरजच नाही. हा आव्हान होणार नाही जाल्याला. हो. काली पडते माती जरा, भाजते जमीन जरा. त्यात विषारी पाला बिला असतो तो. आपल्याला काय भाजायची गरज आहे? असंच नांगरलाच तर काय होईल? पावसात पेरलाच तर हो तेच. टाकल्या निर्जीव आहे. हो निर्जीव जरू मरू तसा जोर पकडणार नाही. हा दसऱ्याच्या टायमात ये ना. दसऱ्यात आला होता आता. दसऱ्यात नव्हता आला. मग दसऱ्याच्या टायमात पण मजा असते शूटिंग करायला. होय होय. तर काय करायचं आपलं? काय नाही. हा गावात लावली नाही ना. उद्या कधी येणार राव? हो सकाळी. होय होय. हे आई इकडची भाजली नाही ह्यानी. हा गावात वतला नाही. आता बाबा सारखा करतील दाढीवर. सारखा करतायत ना गावात असा सगळी काय काय. आणि तू नेऊन देतेस ना. हा कधी आणून ठेवला? बैलांचा झाडून टाकतो ना. हो बैल तुडवतात ते शेणातलं खात नाहीत. तोच नाही. बरं आहे. वाया नाही जात काय. हो आणायचं तरी कुठं नाही एवढा मग कवाल. खात नाही. तुडवली शेणाचा वास आला का खात नाहीत. काय आपला कुठेतरी उपयोग होतोय नाही. कुठला संसार फक्त इथला केला हो की अजून केला हो? कुठला? फक्त परसवनातलाच केला? परसवनातलाच केला तो आपला. हा तिथला चोंडा पाकळीच्या खालचा तो फक्त परसवना केला ना. हो बाकी कुठं खाली नाही ना. कुठं सोडली हो? रावणीकडे होता काय? सोडली हो काय? जाम एवढा भात कोण आली खालनं? भाताची वजी किती जड असतात. आमचा पण सोडली. परसवनातलाच करतात आता. म्हणजे यंदा तरी परसवनातलाच करतायत. चांदाकडचं सोडली. हा नाही करत चांदाकडचं यंदा. काय माहित आता बाबा बोलतात तर काय बघू. अजून झेपत नाही म्हणतात. यंदा केली नाही. किती भात होतो काय किती मन होतो काय माहिती. होतो चांगला. हांदर बिंदर डोकरा येतात ना. शाळे बिडे लावता. काजूच आहे पातेरा ना.
मित्रांनो, अशा प्रकारे आपली डाळ भाजून झाली आहे. परत एकदा ही नाही, ही आपली शेतातली डाळ भाजून झाली आहे. आणि तुमच्याकडे काय म्हणतात ह्या डाळ भाजणीला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण का वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पद्धती असतात, भाषा असतात. त्यानुसार तुमच्याकडे काय म्हणतात डाळ भाजणीला ते मला नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही आपली डाळ भाजून झाली आहे. आणि आता ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे ह्याचा पुढचा पाऊल म्हणजे आता पाऊस पडला ना आणि जमीन थोडी भुसभुशीत झाली ना तर आपला दाणा पेरायचा म्हणजे भात पेरायचा. आणि भात पेरून झाल्यावर आव्हान येतो मस्तपैकी, म्हणजे पोषक तिथे आव्हान येतो आणि चांगला येतो आव्हान. आणि जिथे काय विषारी झाडं झुडपं असतात ती मरून जातात आपल्या या डाळ भाजणीमुळं. आणि तेवढाच ती भुरी असते आपल्या डाळीची, त्यामुळं काय आपलं विषारी झाड पालापाचोळा तिथे येत नाही, म्हणजे सुपीक होते जमीन थोडक्यात. तर ह्याच्या पुढची जे आपल्या शेतीची कामं असतील म्हणजे नांगरणी, परत लावणी, परत बेर कशी करतात आणि फोड कशी करतात, ह्या सगळ्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येतच राहतील. तुम्ही बघत राहा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि आपल्या कोकणी वारसा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.